बघूया काही महत्त्वाच्या बातम्या टॉप 25 मध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्या पालघरमध्ये सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर मुख्यमंत्री फडणवीस ही सभा घेणार। पालघरमध्ये नगर परिषदा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने। बीडमधील डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंनी घेतली गौरीच्या कुटुंबाची भेट। शिरोड तालुक्यातील पिंपळनेर गावामध्ये जाऊन घेतली भेट। गौरी पालवीच्या आई वडिलांसोबत पंकजा मुंडेंची चर्चा। शौर्य पाटीलच्या वडिलांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पत्र। शौर्य पाटील या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं केली होती आत्महत्या। शिक्षक शौर्यला त्रास देत होते, पत्रात उल्लेख। परभणीचे सोनपेठ शहर कडकडीत बंद। ताडकसमध्ये चिमुकले उतरले रस्त्यावर। मालेगावच्या डोंगराळे गावातील घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी। डोंगराळे गावामध्ये 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली होती हत्या। राज्य सरकारच्या महामुंबईसाठी मोठा निर्णय। उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58,754 कोटी रुपयांना शासन मान्यता। 24.35 किलोमीटर लांबीचा असेल उत्तन विरार मुख्य सागरी सेतू, तर सागरी सेतूला 30.77 किलोमीटरच्या जोड रस्त्यांनी जोडणार। अंमली पदार्थ विरोधी कक्षामध्ये सिद्धांत कपूरची 5 तास चौकशी। ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे सिद्धांत कपूरला मुंबई पोलिसांनी बजावलं होतं समन्स। अमरावती शहरामध्ये 13 नोव्हेंबर 2021ला झालेल्या दंगल प्रकरणामध्ये एका गटातल्या 32 जणांची निर्दोष सुटका। एकमेकांना पेढे भरवत सुटका झालेल्यांनी व्यक्त केला आनंद। न्याय व्यवस्थेचेही मानले आभार। सायबर किंवा इतर गुन्ह्यांमध्ये सिम कार्ड वापरल्यास मूळ मालकालाही कायदेशीररित्या जबाबदार धरणार। दूरसंचार विभागाचा कडक इशारा। अमरोहामध्ये चालत्या गाडीवर स्टंट करत नोटांचा वर्षाव करण्यात आला। हसनपूरच्या लग्नाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल। हसनपूरमधील संभल स्टेशनवर तरुणांचा थारच्या छतावर स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल। आणि आता एक नजर या क्षणाच्या हेडलाईन।